आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एस टी कर्मचारी यांनी आंदोलनाचा हत्यार उपसलेला आहे। 6,500चा हप्ता सरकारनं बंद केल्याचा त्यांचा दावा आहे आणि यासाठी आज दुपारी 1:30 वाजता सर्व एस टी कर्मचारी हे ठिकठिकाणी निदर्शनं करणार आहेत। आपल्यासोबत एस टी कर्मचाऱ्यांचे नेते संदीप शिंदे आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। हा हप्ता नेमका कशासाठी थांबला? एकनाथ शिंदे यांनी मध्यस्थी केली होती, त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं सुद्धा होता की 6,500 रुपये हप्ता मिळेल, मात्र आता 2 हप्ते मिळाल्यानंतर हा हप्ता कुठेतरी बंद झाला आहे। काय नेमकं कारण वाटतंय? आम्हालाही ते कळायला मार्ग नाही, कारण एकनाथ शिंदे साहेबांनी इतिहासात सर्वात जास्त वेतनवाढ 6,500 मूळ वेतनातली केली। त्यावेळेस 1.5 दिवसाचा संप झाला होता। 6,500 रुपये मूळ वेतन 2020 पासून दिले, त्याच्या फरकाचे 5 हप्ते दिल्यानंतर ते अचानकपणे बंद करण्यात आलं। पण या दिवाळीच्या पूर्वी जेव्हा आम्ही आंदोलनाचा हत्यार कृती समितीच्या वतीनं उपासलं, तेव्हा एकनाथ शिंदे साहेबांनी पुन्हा एकदा मध्यस्थी केली। ते म्हणाले की थांबलेले हप्ते तुमचे चालू करतो। 2 हप्ते आम्हाला दिले आणि परत या महिन्यामध्ये जानेवारी पेढीन फेब्रुवारीला तो हप्ता बंद करण्यात आला। त्यामुळं कर्मचारी राज्यभरातला आज संतप्त झालेला आहे की दरवेळेस आम्हाला लॉलीपॉप दाखवला जातो आणि लॉलीपॉप दाखवून त्यानंतर काढून घेतलं जातं आणि त्यामुळं राज्यभरातल्या सगळ्या विभागीय कार्यशाळा आणि विभागीय कार्यालयावरती आज तीव्र निदर्शने होणार आहेत। आणि ह्या निदर्शनातून जर सरकारने तातडीनं ते 6,500 रुपये रिलीज नाही केले तर मग मात्र या आंदोलनाची व्याप्ती वाढवली जाणार आहे। प्रताप सरनाईक आहेत, ते परिवहन मंत्री आहेत, त्यांनी काही आश्वासन तुम्हाला दिलंय का किंवा त्यांच्याशी काही बातचीत झाली आहे? 6 तारखेला जेव्हा रात्री पगाराचे पैसे अकाउंटवरती जाण्यासाठी विभागाकडे गेले, तेव्हा आम्हाला कळलं की 6,500चा हप्ता वगळून ते वाटण्यात यावा असे मेसेज लेखा विभागाचे गेले। त्यानंतर मी स्वतः परिवहन मंत्री महोदयांच्या मोबाईलवरती बोललो। त्यांनी तिथं सांगितलं होतं की मंगळवारच्या कॅबिनेटमध्ये मी निश्चितपणानं ती 120 कोटी रुपयाची फाईल रिलीज करतो आणि तुम्हाला तातडीने वाटप करतो। मंगळवार गेला, बुधवार गेला, आज गुरुवार आला, तरीसुद्धा कर्मचाऱ्यांना ते पैसे मिळत नाही आहेत। आमची ECS बाउन्स होत आहेत, बँकेचे हप्ते बाउन्स होत आहेत आणि मग ते ब्लॅकलिस्टेड कर्मचारी पडत आहेत आणि म्हणून कर्मचारी अतिशय वाढ बघतोय आणि म्हणून आज जर चालू नाही झालं तर आज दुपारी आमच्या राज्यभरामध्ये निदर्शने होणार आहेत आणि त्याउपरही जर आमचा 6,500चा हप्ता जर चालू नाही झाला तर मग मात्र या आंदोलनाची व्याप्ती वाढवली जाणार आहे। नक्कीच, पण आज जे आंदोलन होतं त्याचं स्वरूप नेमकं कसं असणार आहे? स्वरूप असं आहे की आम्हाला माहिती आहे आम्ही प्रवाशांची सेवा करत आहोत। 12वीच्या परीक्षा चालू आहेत, याचं भान आम्हाला एस टी कर्मचाऱ्यांना आहे। विद्यार्थ्यांचा खोळंबा होऊ नये म्हणून आम्ही खऱ्या अर्थानं आज फक्त आम्ही निदर्शने करतोय विभागीय कार्यालय आणि कार्यशाळेवरती। खरं तर आम्हाला प्रवासी जनतेचीही काळजी आहे, पण जर सरकारला काळजी नसेल तर मग मात्र आमचा नाईलाज होईल। 12वीच्या परीक्षा सुरू अशामध्ये तुम्ही आंदोलनाचा हत्यार उपसणार आणि एस टी बंद करण्याचं काही पवित्र तुमचं? नाही, एस टी बंद करायचं म्हणजे आज आम्हाला सरकारला दाखवायचं की एस टी कर्मचाऱ्यांच्या ताटात काही राहत नाही आहे, तुम्ही जरा आमच्याकडे लक्ष द्या। म्हणून 12वीच्या विद्यार्थ्यांचा कुठलाही खोळंबा आजच्या आंदोलनामध्ये होत नाही ना, प्रवाशांचा कोणता खोळंबा होतोय, पण आम्हाला मजबूर करू नये दरवेळेस सरकारने, अशी आपल्या माध्यमातून आम्हाला विनंती आहे। मागे पण मोठी आंदोलनं आझाद मैदानमध्ये झाली एस टी कर्मचाऱ्यांची आणि त्या ठिकाणी त्याची व्याप्ती नेमकी काय होती ते सुद्धा उभ्या महाराष्ट्रानं पाहिलं, पण कुठेतरी सरकार फसवणूक करते असं म्हणावं मग? आता कर्मचाऱ्यांच्या मनात तरी ती येते, म्हणजे माननीय ह्या सरकारने आमचं 6,500 रुपये मूळ वेतनात एकनाथ शिंदे साहेबांनी दिल्यामुळं आत्तापर्यंतच्या इतिहासातली सगळ्यात मोठी वाढ आहे। त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी पण आहोत सरकारचे। पण असं 2 हप्ते द्यायचे आणि परत काढून घ्यायचं, 5 हप्ते द्यायचे आणि परत काढून घ्यायचं, हे लपाछपीचा खेळ कशासाठी आहे? आणि म्हणून इतर ठिकाणी खर्च करायला सरकारकडे पैसे आहेत। एस टी कामगार खऱ्या अर्थानं 65 लाख लोकांना रोज सुरक्षित वाहतूक करत असताना, सेवा देत असताना एस टी कर्मचाऱ्यांकडे दुर्लक्ष का, हाच खरा सवाल आहे। आणि म्हणून आज आम्ही फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी आंदोलन करतोय की सरकारला जाग आली पाहिजे, आमच्या भावना लक्षात आल्या पाहिजे, अन्यथा आम्हाला बडगा उगारायला लावू नका, अशा प्रकारची विनंती आपल्या माध्यमातून आहे। यावरती कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी तुमचं नेमकं मत काय? हो, निश्चितपणानं दर 7 तारीख गेली की आम्ही अपेक्षा लावून बसतो पगारपत्रिकेकडं। 8 होते, 9 होते, 10 तारखेला कुठेतरी पगार होतो। आमच्या परिवहन मंत्री महोदयांनी असं जाहीर केलं तुमच्या चॅनलमध्ये की मी स्वतः जाऊन बसेल त्यांच्याकडे, पण 7 तारखेला एस टी कर्मचाऱ्यांचं वेतन होईल। अपेक्षा अशी आहे की या पुढच्या पगारात तरी, म्हणजे आता हा हप्ता आम्हाला तातडीने मिळावा। मंत्र्यांचं ऐकत नाही सरकार असं म्हणावं? आता हे सरकारच्या आतल्या गोष्टीत मला माहिती नाही, परंतु अर्थमंत्र्यांचं नुकतं दुर्दैवी दुःखद निधन झालेलं आहे। काही गोष्टी, काही बाबी आहेत, परंतु आम्हाला मिळालं पाहिजे। आम्हाला राजकारणात काही घुसायचं नाही। परिवहन मंत्र्यांचं खूप वजन आहे, मुख्यमंत्र्यांकडे आहे, अर्थमंत्र्यांकडे आहे, परंतु त्याचा उपयोग आमच्या एस टी कर्मचाऱ्यांसाठी व्हावा असं अपेक्षित आहे। नक्की, धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर आपण पाहतो आपली भूमिका या ठिकाणी संदीप शिंदे यांनी मांडलेली आहे आणि हफ्ते जे थांबलेले आहेत एस टी कर्मचाऱ्यांचे ते त्यांच्या पगारामध्ये पुन्हा एकदा यायला हवेत, अन्यथा राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा सुद्धा ते देत आहेत। नेमकं काय घडणार पाहणं महत्त्वाचं ठरेल। कॅमेरा पर्सन संतोष कदमसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव